नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज 16 एप्रिल 2026 खऱ्या अर्थानं शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज परत एकदा शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ती मुदत आता 24 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जवळजवळ सर्व शिक्षक बंधूंनी या ठिकाणी टीईटीचे फॉर्म भरले असतील किंवा अजूनही काही शिक्षक बंधू आणि भगिनी जर बाकी असतील तर येत्या 24 तारखेपर्यंत आपण आपला टीईटीचा फॉर्म भरायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025च्या निकालाद्वारे सर्व कार्यरत शिक्षकांना या ठिकाणी टीईटी अनिवार्य केलेली आहे आणि त्यानुसार 2025 मध्ये एक टीईटी झाली, फेब्रुवारी 2026 मध्ये सीटीईटी परीक्षा झाली आणि आता ही टीईटी परीक्षा लागू झाल्यानंतर आता 21 जून 2026 रोजी आता टीईटी या ठिकाणी होणार आहेत. तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सोनवणे सर आपल्या व्हीएसके अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. एक मुद्दा आपण या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचा आहे. टीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षा या दोन्हीतला फरक आपण या ठिकाणी समजून घेऊ. टीईटीचा पूर्ण अर्थ होतो टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आणि इतर स्पर्धा परीक्षा. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला फक्त ही पात्रता परीक्षा आहेत, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एकमेकाशी स्पर्धा करून जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळवायचे असतात, तरच आपण गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो. मात्र इथं तसं नाहीये. इथं आपल्याला एकूण 150 गुणाची परीक्षा होणार आहे आणि 150 गुणापैकी फक्त आपल्याला 90 गुण मिळवायचे आहेत. इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उमेदवारांशी स्पर्धा करायची असते, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करायचा असतो. खूप अशा प्रकारची स्पर्धा असते. मात्र इथं स्पर्धा नाहीये. इथं आपल्याला फक्त पात्र व्हायचं आहे. आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे, आमची व्हीएसके अकॅडमी आहेत आणि आजपासून खऱ्या अर्थानं 16 एप्रिल 2026 पासून आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून 65 दिवसाचं नियोजन घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत. त्या 65 दिवसाचं नियोजन या ठिकाणी अशा पद्धतीने असेल. तर सर्वात अगोदर आपण एप्रिलचे आपल्याला 14 दिवस मिळतात, मेचे 31 दिवस मिळतात आणि जूनचे 20 दिवस मिळतात. असे एकूण 65 दिवस आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. 65 दिवस हा कालावधी काही कमी नाहीये, खूप भरपूर अशा प्रकारची वेळ आहे. आतापर्यंत कुठल्याही शिक्षकानं जर या ठिकाणी एखादं टीईटीचं पुस्तक जर घेतलं नसेल, टीईटीचा एखादा व्हिडिओ सुद्धा जर बघितला नसेल, तरी सुद्धा या ठिकाणी या 65 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही आपल्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आजपासूनच मराठी विषयाला सुरुवात करीत आहोत आणि आजपासून तर 20 जून पर्यंत कंटिन्यू दररोज संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये आपले लाईव्ह लेक्चर्स होतील. आणि जर एखाद्या शिक्षकाला, कारण आता आपल्या मागे व्याप खूप आहेत, प्रचंड अशा प्रकारची कामं आहेत आणि या सर्व कामाचा व्यापाच्या अनुषंगाने आपण कधी कधी आपल्याला लग्न असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि म्हणून आपण कधी कधी 7:30 वाजता या ठिकाणी लाईव्ह उपस्थित राहू शकत नाही आणि म्हणून हेच व्हिडिओ आपल्याला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपलं व्हीएसके अकॅडमी नावाचं एक ऍप आहे आणि त्या व्हीएसके अकॅडमी ऍप आपण या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ऍपमध्ये हे सर्व व्हिडिओ आजपासूनचे, आपण अजून 2-3 दिवसांना कधी जॉईन झाला तरी चालते, हे सर्व व्हिडिओ आजपासूनचे सुरुवातीपासूनचे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्या ऍपमध्ये उपलब्ध असतील. त्यानंतर एकूण
आपल्याला पेपर क्रमांक 1 मध्ये 5 विषय आहेत आणि पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा 5 विषय आहेत. फक्त पेपर क्रमांक 2 चे जे सामाजिक शास्त्र आहेत ते सामाजिक शास्त्र हे 60 गुणाचं एकत्रित आहेत. मात्र पेपर क्रमांक 1 चा अभ्यासक्रम आपल्याला आता तुम्हा सर्वांना माहित झालेलाच असेल. परत एकदा आपण बघू. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. तर या ठिकाणी पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण 5 विषयांचा समावेश आहे आणि पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा 5 विषयांचा समावेश आहे. आता पेपर क्रमांक 1 विषयी थोडक्यात माहिती घेऊ. पेपर क्रमांक 1 यामध्ये जर आपण हिंदी माध्यम निवडला असेल तर आपली प्रथम भाषा येईल हिंदी. 30 प्रश्न 30 गुण. त्यानंतर दुसरी भाषा मराठी, 30 प्रश्न 30 गुण. तिसरा विषय असेल आपल्याला मानसशास्त्र आणि हा मानसशास्त्र सुद्धा 30 प्रश्न आणि 30 गुण. चौथा विषय असेल आपल्याला परिसर अभ्यास, की ज्यामध्ये सामाजिक शास्त्र असतं. याचे 30 प्रश्न असतील आणि या 30 प्रश्नाला सुद्धा 30 गुण असतील. आणि आपला 5वा विषय असेल गणित. पेपर क्रमांक 1 मध्ये गणित, तो 30 प्रश्न आणि 30 गुण. असे एकूण आपल्याला 150 प्रश्न 150 गुण हे पेपर क्रमांक 1 चा अभ्यासक्रम आहे. आता पेपर क्रमांक 2 सुद्धा अगदी याच पद्धतीने आहेत. भाषा 1 अगदी पहिल्या पद्धतीनेच 30 प्रश्न 30 गुण. त्यानंतर भाषा 2 30 प्रश्न 30 गुण. त्यानंतर मानसशास्त्र सुद्धा या ठिकाणी 30 प्रश्न 30 गुण. 4 नंबरला मात्र जे शिक्षक ज्यांची बीएससी झालेली आहे त्यांच्यासाठी गणित व विज्ञान 60 प्रश्न एकत्रित, 30 प्रश्न गणिताचे आणि 30 प्रश्न विज्ञानाचे. तर ज्या शिक्षकांचं बीए झालेलं आहे त्यांना सामाजिक शास्त्राचे एकूण 60 प्रश्न असतात आणि या सामाजिक शास्त्रामध्ये मग इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिक शास्त्र असेल, याचे 60 प्रश्न 60 गुण. अशा प्रकारे आपल्याला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 चा अभ्यासक्रम आहे. आता आपण कशी तयारी करून घेणार आहे बघा. तर या ठिकाणी सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा आहे तो सर्वांनी नीट लक्षात घ्यायचा, की कुठल्याही परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम महत्वाचा आहे. आपल्याला कोणकोणते विषय येणार आहेत, कोणकोणत्या विषयाला किती किती वेटेज आहेत आणि त्या विषयामध्ये नेमकं काय विचारलं जाणार आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण प्रत्येक विषयाचा सिलेबस 2013 ते 2025 पर्यंत जेवढे काही टीईटीचे पेपर्स झालेले आहेत या सर्व पेपरचं अनालिसिस केल्यानंतर प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे आणि तो अभ्यासक्रम सांगल्यानंतरच मग त्या अभ्यासक्रमानुसारच आपण या 65 दिवसामध्ये आपली दोन्ही पेपरची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. तयारी करत असताना आता आज 16 तारीख आहे, 16/4/2026. आज गुरुवार आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस आपलं मराठी विषय सुरू होईल, मराठी विषयाचं अध्यापन होईल. आणि रविवारी ज्याप्रमाणे टीईटीच्या पेपरमध्ये जसे 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातात अगदी त्याच धर्तीवरती 30 प्रश्नाची सराव परीक्षा होत जाईल. परत पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित घटक शिकवले जातील आणि परत पुढच्या रविवारी परत जशी तुमची टीईटीला या ठिकाणी प्रश्नपत्रिका असते अगदी त्याच पद्धतीचे 30 प्रश्नाची तुमची सराव परीक्षा करून घेतल्या जाईल. अशा पद्धतीने दर रविवारी आपण जे जे विषय शिकवले जाणार आहेत त्याची कंटिन्यू 30-30 गुणाची जशी टीईटीची प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतात त्याच धर्तीवरती जवळजवळ आपल्या 8 ते 10 प्रश्नपत्रिका सोडवणं होईल. आणि शेवटी 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये आपण
2013 ते 2025 या कालावधीमध्ये जेवढ्या काही टीईटीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला सोडवून दाखवल्या जातील, आपल्याकडून सोडून घेतल्या जाईल की जेणेकरून 21 तारखेच्या पेपरमध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने गुण मिळतील. सर्वसाधारणपणे एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, आपण लवकरात लवकर आमच्या अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे. आमच्या अकॅडमीला जॉईन होण्यासाठी प्ले स्टोअर वरती जायचं. प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर VSK अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि हे ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जी जी माहिती त्या ठिकाणी मागितली जाईल ती आपली माहिती भरायची आहे आणि आपण या ठिकाणी दोन्ही पेपरची फीस 65 दिवसाची दोन्ही पेपरची फीस अतिशय कमी ठेवलेली आहे. 2000 रुपयामध्ये आपल्याला दोन्ही पेपरची इत्यंभूत अशा प्रकारची सर्व माहिती की जी फक्त परीक्षाभूमिक आहेत. कारण मार्केटमध्ये प्रत्येक विषयाचा जर अभ्यास केला तुम्ही वाचून जर अभ्यास करायचा तुम्हाला जर असेल तर वाचून अभ्यास होणे शक्य नाही. कारण प्रत्येक विषयाचं फार मोठं जाडजाड पुस्तक आहे. 30-30 गुणासाठी प्रत्येक विषयाने जर आपण पुस्तक वाचत गेलो तर आपल्याला 2च पुस्तकं 21 जून पर्यंत वाचणं होईल आणि म्हणून कमीत कमी कालावधीमध्ये योग्य अशा प्रकारच्या नोट्स आणि योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन की जो घटक या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत विचारलेला आहे. कारण मी सर्व प्रश्नपत्रिकांचा आतापर्यंत झालेल्या टीईटीचा अभ्यास केलेला आहे. 2013च्या टीईटीच्या मी सर्वात अगोदर उत्तीर्ण झालेला शिक्षक आहोत आणि 2013ला सुद्धा मी एक चांगली यशस्वी बॅच या ठिकाणी भोकरदन शहरामध्ये काढलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी लवकरात लवकर या अकॅडमीला जॉईन व्हा आणि आपण टीईटी मध्ये सर्वजण या ठिकाणी पात्र होणारच आहात. कुठलाही पेपर जर का तुम्हाला दिला तर आज तुमच्याकडे या 90 गुण तुम्हाला मिळतील एवढं ज्ञान प्रत्येक शिक्षकाकडे उपलब्ध आहेत. आज कुठली प्रश्नपत्रिका जर तुम्हाला टीईटीची दिली तर त्यामध्ये तुम्हाला आज 60 गुण मिळणारच आहेत. 50 ते 60 गुणाचा अभ्यास तुमचा ऑलरेडी आहेच. तुम्हाला फक्त 30 गुण आणि ते 30 गुण सुद्धा तुमच्याकडे आहेत. ते 30 गुण मिळतील एवढं सुद्धा ज्ञान तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि म्हणून आपण या 65 दिवसामध्ये कुठलंही टेन्शन न घेता अतिशय टेन्शन फ्री वातावरणामध्ये तुम्हाला टीईटी पात्र करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील राहू, परिपूर्ण अशी तयारी करू आणि म्हणून आपण हे ऍप या ठिकाणी लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर जी माहिती मिळेल तिथं आपली फीस भरून या अकॅडमीला जॉईन व्हा आणि यानंतर काही जर आपल्याला अडचण आली असेल किंवा आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी माझे कॉन्टॅक्ट नंबर देतो. ते कॉन्टॅक्ट नंबरवर की संपर्क साधा. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8788 47 52 82 आणि जर अल्टरनेट या ठिकाणी यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर एक अल्टरनेट अशा प्रकारचा क्रमांक आहे 88 061 55 061. या दोन्ही क्रमांकावरती आपण संपर्क साधा आणि आमच्या सोबत टीईटीची तयारी करण्यासाठी या ठिकाणी या. अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्हाला समजेल अशा प्रकारच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या जातील. आजच आमचा आपल्याला मराठी विषयाचा अध्यापनाचा या ठिकाणी श्रीगणेशा होणार आहेत आणि म्हणून मराठीचा सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी आजच आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या अकॅडमीला या, आमच्या सोबत अभ्यास करा. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आपण फक्त दिवसातून 1 तास जर या ठिकाणी दिला तरी तुम्ही टीईटी उत्तीर्ण होऊ शकता आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर जॉईन व्हा. या ठिकाणी भेटूया परत. आता लगेचच या ठिकाणी आजपासूनच आपलं मराठी अध्यापन या ठिकाणी सुरू होईल. तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आमच्या VSK अकॅडमीला भेट द्या आणि लवकरात लवकर जॉईन व्हा आणि टीईटीच्या परीक्षेमध्ये सर्वजण पात्र व्हा. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.